महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मी प्रभाग क्रमांक 11 या प्रभागातून मला माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात लढण्याची संधी मिळालेली आहे। या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब, संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय संदीपानजी भुमरे पाटील साहेब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय राजेंद्रजी जंजाळ साहेब, तसेच शिवसेनेचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवत आहे। येणाऱ्या 8 ते 10 दिवसाचा जो 15 दिवसाचा कार्यकाळ आहे प्रचाराचा, यामध्ये सर्व नेत्यांचे, सर्व सहकाऱ्यांचे आणि सर्व माझे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे यांच्यासोबत मला लागणार आहे आणि त्या माध्यमातून मी प्रभागाच्या विकासासाठी, प्रभागाच्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी, प्रभागात काहीतरी चांगलं करण्यासाठी मला महानगरपालिकेमध्ये निवडून द्यावं असे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो। किती प्रभाग क्रमांकामधून उभा आहे? प्रभाग क्रमांक 11, त्यामधला प्रभाग अ आहे, 11 मधला अ आहे, ओबीसी पुरुष। आपल्या प्रभागामध्ये कोणती कामे उर्वरित आहेत सर? आपल्या प्रभागामध्ये स्ट्रीट लाईट आहे, ड्रेनेजचे कामं आहेत, रोडचे कामं आहेत, त्यानंतर ड्रेनेज लाईन जी आहे आमच्या म्हाड्याच्या आणि सिडकोच्या वसाहती आहे, त्यामध्ये खूप जुन्या लाईन टाकलेल्या आहे। त्यानंतर मनपाने अशा काळामध्ये या 10 ते 15 वर्षामध्ये नवीन लाईन टाकलेली नाहीत, त्या बदलण्यासाठी, नवीन लाईन टाकण्यासाठी, मोठ्या व्यासाच्या जलवाहिनी टाकण्यासाठी आणि मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी मी प्रयत्न करेल। तसेच त्यासोबतच वार्डातील विविध जे सुशोभीकरण असेल, गार्डनमध्ये सुखसुविधा असेल, नागरिकांची जे पण मूलभूत गरजा असेल त्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन। सर, युवकांना स्वयंरोजगारासाठी यासाठी काय करणार आहेत सर आपण? युवकांना रोजगारासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे वेगवेगळे प्रोग्राम, नॅशनल प्रोग्राम येतात ते राबवण्याचा मी प्रयत्न करेन। त्याचे शिबिर घेईन, त्याचे प्रशिक्षण शिबिर घेईन आणि जे आपल्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये आपल्या प्रभागातील युवकांना कसं प्लेसमेंट मिळेल, जॉब मिळेल याचा मी प्रयत्न करेन।